अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. चला तर मग आज आपला विषय आहे कुलदेवीची सेवा. प्रत्येक घरच्या महिलाने कुलदेवीची सेवा कशी करावी आणि तसेच दुर्गाष्टमीला विशेष उच्च कोटीची सेवा कशी करावी. आपल्या घरामध्ये व्यापार थांबलेला आहे, व्यापारामध्ये वृद्धी होत नाही, नोकरीत प्रमोशन होत नाही, मुलांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही, पतीची प्रगती होत नाही, घरामध्ये धन प्राप्ती होत नाही, घरामध्ये सारखं क्लेशाचं वातावरण राहतं, दुसऱ्यांचं पाहतं तर खूप सुंदर राहतं, पण आपल्या घरामध्ये काही मनासारखं घडत नाही. अशा वेळेस आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे. आपल्याकडनं कुलदेवीची सेवा जर झाली नसेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवतात. म्हणून आपण आपल्या कुलदेवीची सेवा आवर्जून झाली पाहिजे. एक उदाहरण तुम्हाला देते. आपली आई आणि मावशी असते. आई आपल्याला लहानचं मोठं करून आपल्याला सगळं सांभाळ करून मोठं करत असते. मग आपण आईची कदर करत नाही, आईची आपल्याला कधीही त्यांचं मान सन्मान करत नाही, आईला सुखी ठेवत नाही. मग आपण काय करतो, मावशीचं एवढं आपल्यावर काही उपकार नसतात, फक्त प्रेम असतं. म्हणून आपण मावशीला जास्त मान सन्मान देतो, मावशीचं खूप कदर करतो, त्यांना सुखी ठेवण्याचा प्रयत्न आपण करत असतो. मग आपली आईही इकडं दुःखी आहे आणि मावशीला सुखी करण्याचा प्रयत्न करतो. मग जी आपली आई असते तिच्या आईचं हृदय खूप दुःखी असतं. मग ती आई दुःखी असली की आईचे बद्दुआ मुलांना लागत असतात. म्हणून त्या मुलांच्या जीवनामध्ये अशा अनेक अडथळे येत असतात. तर मावशीला कितीही आपण खुश केले, कितीही मानसन्मान केलं तर त्यांच्या हृदयामधून जसं आईचा आशीर्वाद निघतं तसं अजिबात निघत नाही. कुलदेवीचं पण तसंच असतं. आपल्या कुलदेवीची सेवा सोडून देतो आपण, दुसऱ्या कुलदेवीची सेवा करत असतो. म्हणून आपल्या घरामध्ये ह्या सगळ्या समस्या उद्भवतात. आपली जशी आई दुःखी असते, जर आपल्या आईचं योग्य मानसन्मान नाही केल्यावर जशी आई दुःखी असते, तशाच प्रकारे आपल्या घरची जी कुलदेवी आहे जिचं मान सन्मान योग्य रीती झालं नसेल, त्यांची पूजा झाली नसेल तर आपली कुलदेवी दुःखी होऊन आपल्यावर कोपत असते. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडतात. म्हणजे मनासारखं काहीच होत नाही, व्यापारामध्ये वृद्धी होत नाही, लग्नामध्ये लग्नात अडथळे येतात, मनासारखं लग्न जमत नाही, मुलांचं मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही, घरामध्ये सारखं क्लेशाचं वातावरण राहतं, घरामध्ये धन प्राप्ती होत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवतात. तर आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची म्हणजे नेमकं काय करायची. आधी तर आपण समजून घ्या की आपली कुलदेवी कोणती आहे. आपल्या वडीलधाऱ्या माणसानं, आपल्या भावकीतल्या लोकांना सगळं विचारून तुम्ही कन्फर्म करून घ्या की तुमची कुलदेवी कोणती आहे. आजकालचे लोक शहरामध्ये राहिल्यामुळे आपली कुलदेवी कोणती आहे हीच कुणाला माहिती नाही. कुणाची शेजारणी कुण्या देवीची सेवा पूजा करते, त्यांचं काही चांगलं झालं की मग आपण पण त्याच देवीची पूजा करायला सुरुवात करतो. तसं नाही, आधी आपल्या कुलदेवीला समजून घ्या, कुलदेवीची सेवा करा, मग आपल्याला आपल्या मनासारखं घडायला सुरुवात होतं. मग आता कुलदेवीची सेवा म्हणजे नेमकी काय करायची आहे. दररोज तर आपल्याला करायचंच आहे. दररोज करणं शक्य नसेल तर महिन्याचे 2 अष्टमी येतात. एक दुर्गा अष्टमी येते, एक कालाष्टमी येते. देवीला समर्पित हा दिवस आहे. अष्टमी देवीला देवीला सेवा करण्याचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. असे तर मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा ह्या तर दिवशी आपल्याला करायचीच आहे. पण जसं विशेष देवीचं, जसं आपण एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची सेवा करतो तशा प्रकारे, आणि प्रदोषला भगवान शंकराची पूजा करतो, तसं अष्टमीला देवीची पूजा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा दिवस आहे, देवीची कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी. म्हणून ह्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये कुलदेवीचे टाक किंवा फोटो असतोच. नसेल तर आपण आपल्या देवघरामध्ये टाक किंवा फोटो आवर्जून स्थापन करा. आणि जर आपल्याकडं टाक असेल तर त्या टाकावरती आपल्याला अष्टमीच्या दिवशी अभिषेक करायचा आहे. अभिषेक म्हणजे
तुम्हाला जर श्रीसूक्त येत असेल तर त्याच्यानं म्हणून तुम्ही दही पंचामृत म्हणजे दही, दूध, मध, तूप, साखर हे मिक्स करून अभिषेक करायचा आहे. जर तुम्हाला श्रीसूक्त म्हणता येत नसेल तर तुम्ही देवीचा जो व्यवनवार्ण मंत्र आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ह्या मंत्राचा जप करून आपण देवीच्या टाकावर अभिषेक करायचा आहे. मग नंतर स्वच्छ पाणी घालून अभिषेक करायचा आहे. मग स्वच्छ पाण्यानं धुवून देवीचा टाक जागच्या जागी ठेवायचा आहे. मूर्ती असेल तर फक्त पाण्यानंच आपल्याला फोटो असेल तर आपल्याला पाण्यानं पुसून घ्यायचं आहे आणि फक्त आपल्याला श्रीसूक्त म्हणायचं आहे. पुसताना आपल्याला ते म्हणायचं आहे आणि मूर्ती असेल तर अभिषेक करायचा आहे. अशा प्रकारे झाल्यानंतर देवीला हळदी, कुंकू, धूप, दीप, फुलं अर्पण करून घ्यायचं आहे आणि एका तामणामध्ये एक वाटी घ्यायची आहे. त्याच्यामध्ये देवीचं टाक ठेवायचं आहे. त्या टाकावरती पायापासून तर डोक्यापर्यंत ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हे मंत्र जप करत आपल्याला कुंकुम मार्जन करायचं आहे. श्रीसूक्त असं येत असेल तर श्रीसूक्त म्हणून तुम्ही कुंकुमार्जन करू शकता. जर येत नसेल तर नवार्ण मंत्रानं अभिषेक करू शकता किंवा अजून तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा कोणता मंत्र येत असेल तर त्या मंत्र म्हणून पायापासून तर डोकापर्यंत आपण कुंकुमार्जन करू शकता. हे कुंकुमार्जन आपण अष्टमीच्या दिवशी अत्यंत महत्त्वाचा हा दिवस आहे. कुलदेवीचं कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला हे कुंकुमार्जन करायचं आहे. कुलदेवीची सेवा हे घरच्या कुलस्त्रीनंच करावं, पुरुषांनी करू नये. जर कोणी आपल्या घरामध्ये स्त्री नसेल करण्यासारखी स्त्री नसेल त्या वेळेसच पुरुषांनी कुलदेवीची सेवा करावी. त्याचबरोबर उच्च कोटीची कुलदेवीची अत्यंत प्रभावशाली सेवा म्हणजे दुर्गा सप्तशती पाठ. आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ आवर्जून दुर्गाष्टमीच्या दिवशी एक तरी पाठ आपल्याकडनं झालंच पाहिजे. दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता. तर दुर्गा सप्तशती पाठ करण्यासाठी आपल्याला कमसे कमी तास, सव्वा तास लागतो. जर तुम्हाला जास्त फास्ट वाचता येत असेल तर 1 तासामध्ये हा पाठ पूर्ण होतो. दुर्गा सप्तशती पाठ करण्यासाठी थोडे काही नियम आहेत. महिलांनी हातात बांगड्या घालायच्या आहेत, साडी नेसायची आहे, कपाळावरती हळदी कुंकू लावायचं आहे आणि डोक्यावर पदर घ्यायचा आहे. बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे. समोर एक पाट घ्यायचा आहे. पाटावरती एक ब्लाऊज पीस अंतरायचा आहे. त्या पाटावर आपल्याला दुर्गा सप्तशती ग्रंथ स्थापना करायचा आहे. स्थापना झाल्यानंतर त्या ग्रंथाला हळदी, कुंकू, फूल, धूप, दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि आपल्या कुलदेवीला प्रार्थना करायची आहे. ज्या तुमच्या काही समस्या आहेत, तुमच्या काही ज्या घरातल्या कोणत्याही समस्या असू द्या, लग्नाविषयी असू द्या किंवा व्यापाराविषयी असू द्या किंवा नोकरीविषयी असू द्या किंवा धनप्राप्तीविषयी असू द्या, कोणत्याही समस्या आहेत त्या आपल्या देवीला सांगायचं आहे. संकल्प करायचा आहे. संकल्प केल्याशिवाय आपली कोणतीही इच्छा पूर्ण होत नाही आणि कोणतेही कार्य पूर्ण होत नाही. संकल्प करून जर कोणतीही सेवा केली तर ते 100% आपली सेवा पूर्ण होते आणि त्याचे फळसुद्धा पूर्ण भेटत असते. म्हणून देवीला हातात पाणी घेऊन म्हणा किंवा मनातल्या मनात असं तुम्ही संकल्प करून देवीला सांगा की माझे कार्य पूर्ण होऊ द्या. आज मी दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचं एक पाठ पूर्ण करत आहे, वाचन करत आहे. तर ही दुर्गा सप्तशती पाठ केल्याने आई भगवती अत्यंत प्रसन्न होते आणि आपले सगळे कार्य पूर्ण व्हायस मदत होते. दुर्गा सप्तशती वाचन करत असताना अगोदर आपल्याला स्वामी स्तवन म्हणायचं आहे, नंतर 5 मंत्र म्हणायचं आहे, मग नंतर किलक, कवच आणि रात्री सुक्त हे सगळे 3 अध्याय अगोदर वाचायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला अध्यायाला सुरुवात करायची आहे. असे 13 अध्याय आहेत. 13 अध्याय पूर्ण झाल्यानंतर आपल्याला क्षमा प्रार्थना म्हणायची आहे. जर आपल्याकडनं वाचताना किंवा काही बोलताना काही शब्द चुकले असतील, काही आपल्याकडनं चुका झाली असेल तर आई भगवतीला आपल्याला क्षमा मागायची आहे. मग शेवटीला क्षमा प्रार्थना म्हणून आईचं जय जयकार करून, आई भगवतीचं जय जयकार करून आपलं पाठ हा पूर्ण करायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला दुर्गा अष्टमीला दुर्गा सप्तशतीचा हा एक पाठ पूर्ण करायचा आहे.
समजा आता तुम्हाला दुर्गाष्टमीला जर शक्य नसेल तर पौर्णिमेला तर तुम्ही आवर्जून करा, आणि शुक्रवारी मंगळवारी जर करत असाल तर तुम्ही अतिउत्तम. किंवा तुमच्या घरामध्ये खूप काही समस्या आहेत तर तुम्ही संकल्पयुक्त 108 दुर्गा सप्तशतीचे पाठ करून पहा, बघा तुमच्या जीवनात किती बदल घडेल. आता हे दुर्गा सप्तशतीचे 108 पाठ कसे करावे, म्हणजे दररोज एक पाठ, अशा प्रकारे 108 दिवस 108 पाठ करावे, आणि मधले जर 5 दिवस आपले स्किप करावे आणि पूर्ण आपलं काउंटिंग करावा. 5 दिवस सोडून द्यायचे लेडीजचे, आणि बाकी आपल्याला 108 दिवस कंप्लीट करायचे आहे. तुम्ही हे करून पहा, बघा तुमच्या जीवनात किती बदल होईल, आणि तुमच्या सगळ्या इच्छा कुलदेवीच्या कृपा आशीर्वादाने पूर्ण होईल, आणि जे तुम्ही मागाल त्याच्या काही गुणा जास्त तुम्हाला प्राप्त होईल, आणि आई देवी प्रसन्न होईल. सगळ्यात मोठं म्हणजे कुलदेवी आपली प्रसन्न होईल. तर ही कुलदेवीची सेवा तुमच्याशी शेअर करायची होती. माहिती कशी वाटली, आवडली असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक जरूर करा. कमेंट बॉक्समध्ये कुलदेवी नमः